धम्मबंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या एक अतिशय महान ग्रंथाचं आपण अध्ययन करतो आहोत. तो शिकण्याचा, समजावून घेण्याचा गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न करीत आहोत. आपण आता जवळजवळ या ग्रंथाच्या समाप्तीकडे पोहोचलेलो आहोत आणि समाप्तीची प्रकरण आपल्याला प्रेरणा देण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहेत. प्रेरणा असल्याशिवाय मनुष्य कार्यरत होत नाही. प्रेरणा असल्याशिवाय त्याला उत्साह लाभत नाही. प्रेरणा असल्याशिवाय खरं म्हणजे त्याच्यातून काहीच घडत नाही. आणि काहीच न घडलं तर जैसे ते राहून माणसाची प्रगती, विकास पूर्णपणे खुंटला जातो. म्हणून प्रगतीला अनुकूल अशा प्रकारची प्रेरणा लाभणं आणि ती प्रेरणा कायम राहणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. अशी ही प्रेरणा चिरस्थायी स्वरूपाची, कायम स्वरूपाची प्रेरणा कशी असते त्याचं नमुनेदार उदाहरण बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाच्या 4थ्या भागामध्ये मांडलेलं आहे. याकडे केवळ त्या गोष्टी आहेत असं पाहायचं, या दृष्टीनं पाहायचं नाही, तर भक्ती ज्याला म्हटलेला आहे, डिव्होशन असा शब्द प्रयोग जो आहे, डिव्होशन म्हणजे समर्पित भावना, समर्पित भावनेनं करण्याची वृत्ती. म्हणजे प्रेरणा कशा प्रकारची आहे? समर्पित भावनेनं करण्याची प्रेरणा. या प्रेरणेला प्रामुख्यानं धम्माच्या किंवा धार्मिक भाषेमध्ये श्रद्धा म्हटलं जातं. श्रद्धेबद्दलची आपण काही मूलभूत माहिती मागच्या वेळेस आपण घेतली की धानंजनी या ब्राह्मणीची बुद्ध धम्म संघावरती कशा प्रकारची श्रद्धा होती आणि प्रत्यक्ष तिचा नवरा तिला मारण्याची धमकी देत असताना सुद्धा तिची श्रद्धा ढळली नाही. इतकी ती अटूट होती, इतकी ती पक्की होती, स्थायी होती. आणि त्या श्रद्धेचं बळ त्या कहाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असं प्रकट झालं की तो धनंजनी ब्राह्मण सुद्धा बुद्ध धम्म संघ यांचा स्वीकार करून मोकळा झाला, त्यांचा अनुयायी झाला. हे श्रद्धाबळ प्रत्यक्ष आपल्या कृतीतून प्रगट होतं, आपल्या त्या भरभक्कम मानसिकतेतून प्रगट होतं. ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि याशिवाय कुठलाही मनुष्य कुठल्याही धर्माचं किंवा धम्माचं पालन करू शकत नाही. म्हणून जो सर्व धर्मांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की श्रद्धेला पहिलं स्थान दिलेलं आहे. मग काही धर्म म्हणतात मानलंच पाहिजे, म्हणजे सक्तीनं श्रद्धा ठेवायला लावतात. मानायचं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा, पटो नाही तर न पटो, पण ते मानायचं, यामधून प्रेरणा निर्माण होते. म्हणून ही प्रेरणा जी आहे ही तकलादू स्वरूपाची आहे, वरवरची आहे. त्याच्यामध्ये मूलभूत अशा प्रकारची शक्ती नाही. मूळ शक्ती मनातून निर्माण होते आणि मनाला तशी प्रेरणा स्वाभाविकपणे लाभावी अशा प्रकारची जी प्रेरणा असते तिला श्रद्धा म्हणतात. आणि ही श्रद्धा नेहमी सकारात्मक असते, नकारात्मक असत नाही. माना, विश्वास ठेवा, असंच करा, तसंच करा, याच्यामध्ये नकार आहे, त्याच्यामध्ये सक्ती आहे, त्याच्यामध्ये जबरदस्ती आहे. त्यामुळं ती उत्स्फूर्त असत नाही. माणसाला स्वतंत्रपणे ती आत्मसात करता येत नाही, त्याला जबरदस्तीने ती स्वीकारावी लागते. तर बाबासाहेबांनी ह्या चॅप्टर जो लिहिलेला आहे, जे प्रकरण लिहिलेलं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि प्रामुख्यानं माझा समाज जेव्हा बौद्ध बनेल, हा मनुष्य जेव्हा बुद्ध धर्माचा अंगीकार करेल, तेव्हा त्याची मानसिकता अशा प्रकारे श्रद्धामयी झाली पाहिजे. आणि या श्रद्धेची अतिशय उत्तम उदाहरण बाबासाहेबांनी याच्यामध्ये मांडलेली आहेत. की तुम्ही बुद्ध धम्म घेतला तर तुमची बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा कशी पाहिजे, तुम्हाला त्याची खात्री कशी पटलेली असली पाहिजे, आणि त्या खात्रीच्या बळावरती तुमच्यामध्ये किती आत्मविश्वास आला पाहिजे
की ज्या आत्मविश्वासानुसार तुम्ही धम्माच्या विरुद्ध काही वागणारच नाही, नेमकं धम्म सारखंच वागणार, आणि त्याचा प्रभाव, त्याची शक्ती इतकी प्रचंड असणार आहे की इतर लोकांवरती सुद्धा त्याचा परिणाम होईल. हा धम्मप्रचाराचा सर्वात उत्तम मार्ग आहे. आपण करून पाहिलं, आपण करून दाखवलं तर इतर लोक त्याचा झटकन स्वीकार करतात. त्यामुळे धम्मप्रचारासाठी जी सर्वात पहिली गुणवत्ता असावी लागते ती की प्रचारकांनी स्वतः करून पाहण्याची ही आदर्श भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी करून दाखवलं पाहिजे. जर त्यांनी करून दाखवलं नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनात तसा काही बदल दिसला नाही तर लोक गंभीरपणे घेत नाहीत. ते टाकाऊ मानतात, दूर जातात, सोडून देतात. चांगलं सुद्धा त्यांच्या हातून असं निष्ठून जातं. म्हणजे एक प्रकारे आपल्या गैरवागण्यातून आपण दुसऱ्या माणसाला चांगली घेण्याची जी प्रेरणा लाभावी ती प्रेरणाच मारून टाकतो आणि त्याचं सारं जीवन उद्ध्वस्त करतो एक प्रकारे. त्यामुळं श्रद्धा ही अतिशय महत्वाची आहे. सुत्तनिपातात म्हटलंय श्रद्धाय तरतिंग ओघंग, की हा भवसागर जो आहे, हा व्यावहारिक संसार रूपी जो काही प्रवाह आहे, हा प्रवाह तरुण जातो मनुष्य ह्या श्रद्धेच्या बळावरती. त्यामुळे बुद्ध धम्म संघाबद्दलच्या श्रद्धेचं धनंजनी ब्राह्मणीचं आपण उदाहरण बघितलं. आज आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत ती विशाखीची दृढ श्रद्धा. आता उपासकेची श्रद्धा लक्षात घेताना आपण थोडस आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया. असं म्हटलेलं आहे बर्ट्रांड रसेल यांचं जे पुस्तक याच्या समीक्षण बाबासाहेबांनी केलं होतं, त्या समीक्षणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. काय म्हटलंय त्यांनी? इम्पल्स इज द एक्सप्रेशन ऑफ लाईफ. प्रेरणा ही जीवनाची अभिव्यक्ती आहे, एक्सप्रेशन ऑफ लाईफ. अँड व्हाईल इट एक्झिस्ट, आणि जोपर्यंत ती प्रेरणा अस्तित्वात असते तोपर्यंत there is hope of its turning towards life instead of death. तोपर्यंत जगण्याकडे कल राहतो, जगण्याकडे कल राहण्याची, जगण्याची इच्छा राहण्याची, जगावंसं वाटण्याची भावना, आशा कायम राहते. आणि जर ही प्रेरणा लाभली नाही तर साक्षात मृत्यू पत्करावा लागतो, मरणाची वेळ येते. lack of it is death. हे बाबासाहेबांचे हे उद्गार लक्षात घेतले तर इथे प्रेरणा हा शब्द जो आहे त्यांनी श्रद्धेच्या अर्थानच वापरलेला आहे. आणि मग तशा श्रद्धेची अतिशय दैदिप्यमान अशा प्रकारची उदाहरणं बुद्ध धर्माच्या इतिहासामध्ये अनेक उपासक आणि उपासकांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यातली काही निवडक उदाहरणं बाबासाहेबांनी या प्रकरणामध्ये म्हटलेली आहे. ह्या प्रकरणाचं महत्व अशा दृष्टीनं बघितलं तर लक्षात येईल, नाही तर बरोबरची गोष्ट वाचायची सोडून द्यायची, त्याचा आपल्या जीवनावरती काही परिणाम होणार नाही. म्हणून विशाखेची जी श्रद्धा आहे ही सर्वात सामर्थ्यशाली प्रेरणा देणारी शक्ती आहे. त्याची कहाणीच अतिशय उत्प्रेरक आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. सुखाची खात्री तिला होती आणि तिनं सुख मिळवलं आयुष्यभरात. सुरक्षेची आशा होती त्याच्यामध्ये, ती कायम सुरक्षित राहिली, प्रोटेक्टेड. आणि जीवन उन्नत करण्याची शक्ती तिच्यामध्ये होती. तिचं जीवन सतत उन्नत होत गेलं, प्रगत होत गेलं, विकसित होत गेलं. त्याच्यामध्ये कुठेही कमी पडलेली नाही. आणि ही जी जगण्याची प्रेरणा, जीवनाची अभिव्यक्ती, ज्याला श्रद्धा म्हटलं जातं, त्या श्रद्धेच्या आशेवर मनुष्य जगतो. मराठीमध्ये म्हण आहे, मराठीमध्ये इतक्या म्हणी, इतक्या वाक्प्रचार आहेत, इतके काही सुभाषित आहेत, जी सारी बुद्ध धर्मातून आलेली आहेत आणि तशी त्या भाषेमध्ये परंपरागत चालत राहिलेली आहे.
आज त्याचा उगम लोकांना नीट सांगता येत नाही, परंतु मराठी भाषेवरती बुद्ध धम्माच्या विचारांचा जबरदस्त पगडा आहे. शब्द शब्दावरती पगडा आहे. त्याच्यावरती कोणी भाषेचं संशोधन करणारे, अभ्यास करणारे विद्यार्थी असते तर जरूर त्यांनी PhD साठी, संशोधनासाठी हा विषय घ्यावा असं मला वाटतं आहे. अतिशय उत्तम विषय आहे. तर ही जी आशा आहे, ही जी प्रेरणा आहे, ही जी श्रद्धा आहे जीवनावरची, त्या श्रद्धेच्या बळावरती, त्या आशेच्या बळावरती मनुष्य जगतो. म्हणून मराठीत म्हण आहे, माणूस आशेवर जगतो. कोणती आशा? कोणती आशा? आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. आजचे दिवस जाऊन उद्या चांगले दिवस येऊ शकतात. अशा प्रकारची प्रेरणा मनामध्ये असेल, त्या चांगल्याची ओढ मनामध्ये असेल, तर त्या आशेला महत्व आहे आणि त्या आशेवरती मनुष्य जगतो. त्याचा अर्थ पण लक्षात घेतला पाहिजे. मग ही विकसित होण्याची भावना, प्रेरणा, ही उद्या चांगलं होईल अशा प्रकारची आशा, प्रेरणा, ही सकारात्मक, श्रेष्ठ, उत्तम अशा आदर्शावरती विश्वास ठेवल्यातूनच निर्माण होते. आणि त्या आदर्श पद्धतीची श्रद्धा, याला धम्मश्रद्धा म्हटलेलं आहे. बुद्धाप्रती तुमच्या मनामध्ये ती आशा असली पाहिजे, खात्री असली पाहिजे आणि ती प्रेरणा तुम्हाला लाभली पाहिजे. हे मला बुद्धासारखं बनायचं. बुद्धाने आदर्श दाखवून दिला की मनुष्य सुखी होऊ शकतो. मी का होऊ शकणार नाही? मला अतिशय गंभीरपणे बुद्धाच्या शिकवणीचा विचार केला पाहिजे. मला ती लागू होते एक मनुष्य आहे म्हणून. माझ्या हिताची गोष्ट आहे, माझ्या सुखाची गोष्ट आहे, मी दुर्लक्ष नाही करू शकत. ही जाणीव मनामध्ये जागावी लागते, तेव्हा बुद्धाच्या बद्दल श्रद्धा निर्माण होते आणि आपला प्रत्यक्षात अनावस्थ. तोपर्यंत आपण काही करत नाही. आणि आज आपल्याला करोडो माणसं असे पाहायला मिळतात. बुद्ध जाणतात, बुद्ध मानतात, बुद्धाचा अभ्यास करतात, बुद्धाचं तत्वज्ञान जर काही तोंडपाठ करून टाकलेलं आहे, परंतु तसं वागण्याची, करण्याची इच्छा मात्र जवळजवळ नसतेच. जवळजवळ नसते. बाबासाहेबांनी म्हटलं दर रविवारी विहारामध्ये जा. साधी गोष्ट नाही ती. जर रविवारी विहारामध्ये जायची प्रेरणा म्हणजे त्या मला आदर्शाचा वेध घ्यायचा आहे, आदर्श जायचा आहे, तो उपलब्ध होण्याचं लौकिक साधन तो विहार आहे. बुद्धाला जाणण्याचं ठिकाण आहे, धम्माला शिकण्याचं ठिकाण आहे आणि तशा प्रकारे जगण्याच्या लोकांचा सहवास लाभण्याचं ठिकाण आहे. इतकी ही पवित्र गोष्ट आहे, इतकंही उत्तम ठिकाण आहे. आणि तिथे धम्म देणारी माणसं असतात. संघ आहे, तिथे संघाचं अस्तित्व आहे. संघाचं अस्तित्व हे धम्माचं अस्तित्व मानलं जातं. संघाचं अस्तित्व हे बुद्धाचा आदर्श प्रगट करणारं अस्तित्व मानलं जातं. साधी गोष्ट नाही ती. म्हणून भिकूंच्या शिवाय विहार असू शकत नाही. हे जरा सत्य पण लक्षात घेतलं पाहिजे. आज कोणी ते लक्षात घेताना दिसत नाही. आणि दर रविवारी विहारामध्ये जाण्याची प्रेरणा, इच्छा कोणाला होतच नाही. सरळ गोष्ट आहे ना. ओढ नाही त्याची. बुद्धाची ओढ नाही, धम्माची ओढ नाही, संघाची ओढ नाही. आणि हे जिथे एकत्रितपणे लाभतो ते ठिकाण म्हणजे विहार. त्याबद्दलची ती पवित्रता, त्याबद्दलचे ते मोठेपण, महानता आपल्या कधी लक्षात येत नाही. आपण दुर्लक्ष करतो, किरकोळ बात मानतो. अशा प्रकारे विहार संस्कृती आपण स्वीकारली नाही. उलट विहार संस्कृतीचा आपण पूर्णपणे विपर्यास करून श्रद्धेची ही मूलभूत प्रेरणा बुद्ध धम्मातली आम्ही खच्ची केलेली आहे, हे थोडस लक्षात घ्या. म्हणून विशाखेची गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. मनुष्य श्रद्धेवरती जगतो. मनुष्य आपलं जीवन उन्नत होऊ शकतं, सुधारू शकतं, पूर्णपणे सुखी होऊ शकतं, या आशेवरती जगतो. ही श्रद्धा फार महत्वाची आहे. तर ह्या आशेचं असा हा आदर्श घालून देणारी जी उदाहरणं पाली वाङ्मयामध्ये आहेत, त्यामध्ये विशाखेचं उदाहरण हे अतिशय दैदिप्यमान मानलं जातं. उपासक ग्रहस्थ जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसाला अत्यंतिक प्रेरणा देणारी जर कहाणी, गोष्ट, हकीकत बुद्ध धम्मामध्ये कोणती असेल तर ती मिगार माता विशाखेची गोष्ट आहे, कहाणी आहे. ती बारकाईने शिकली पाहिजे. आपल्याला तेवढा वेळ नाही, तर त्यातले अनेक बारकावे आपल्याला
मी सांगू शकलो असतो, परंतु विशाखेची गोष्ट तिच्या बाकीचं ऐतिहासिक माहिती घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये आलेलीच आहेत. आपण मूळ विचाराकडे प्रामुख्यानं वळणार आहोत की त्यातून आदर्श कसा प्रगट होतो. जर सकारात्मक श्रद्धा नसेल तर ती नकारात्मक असेल तर ती अंधश्रद्धा म्हटल्या जातात. लक्षात घ्या, श्रद्धेच्या दोन बाजू आहेत. डोळ श्रद्धा ती खरी श्रद्धा, आणि ज्यामध्ये खात्री नाही, विश्वास नाही, कुठला पुरावा नाही, अशा केवळ काल्पनिक गोष्टीवरचा विश्वास, श्रद्धा ही अंधश्रद्धा. ही डेफिनेशन आपण लक्षात घ्या. मग अंधश्रद्धा काढून टाकायची असेल तर श्रद्धाच उखडून टाका, असं जे काही लोक प्रचार करतात तो नुसता वेडेपणा आहे. पण श्रद्धेच्या दोन बाजू आहेत, एक सकारात्मक एक नकारात्मक आहे. श्रद्धा उखडून टाकली तर काही शिल्लक राहणार नाही. म्हणून असा टोकाचाही विचार करायचा नाही. आणि मनुष्य कायमच आशेवरती जगत आलाय, हे आपण बघितलं. आशा कोणती करत राहिला, माझ्या जीवनात असं व्हावं, हे माझं चांगलं व्हावं, ते चांगलं व्हावं, मला हे मिळावं, मी ही सुरक्षितता मिळावी, माझ्यामध्ये हे गुण वाढावेत, अशी चांगल्याची अपेक्षा मनुष्य करत राहिला. आणि या चांगल्याच्या अपेक्षेतून त्यानं मग कल्पना काय केली प्राचीन काळामध्ये की असं चांगलं दुसरं कुठे असू शकत नाही. मग अति इंद्रिय अशी शक्ती असेल कोणी, जिला देव म्हणतात, ईश्वर म्हणतात, त्याच्यामध्येच हे चांगलं पण असेल. म्हणजे माणसानं आपल्या चांगल्या पानाचं प्रतीक निर्माण केलं, एक कल्पना निर्माण केली, त्याला देव हे नाव दिलं. असं हे विचारवंत आता पुढे मानतायत. परंतु जीवनामध्ये वाईटही आहे, दुःखही आहे, नाना प्रकारचे क्लेश आहेत, वेदना आहेत, नाना प्रकारच्या गोष्टी आहेत. याचं काय? मग हेही माणसाच्या मध्येच आहेत. म्हणून माणसानं आपलंच हे चित्र रेखाटताना म्हटलं नाही, शैतान सुद्धा आहे. म्हणून आपल्यातल्या चांगल्याला त्यानं देव म्हटलं, आपल्यातल्या वाईटला त्यानं शैतान म्हटलं. आणि या कल्पना माणसानं आपल्यातून बाहेर टाकल्या आणि उच्च स्तरावरती नेऊन त्यांना देवत्व वगैरे बहाल केलं. असंही एक कल्पना पुढे मांडली जाते. ओ माय गॉड. तर या प्रेरणेच्या बाबतीमध्ये बुद्धानं फार महत्वाची भूमिका घेतली. खात्री असल्याशिवाय विश्वास ठेवता येणार नाही. तुमच्या मनाची ती ताकद आहे, तपासणं, प्रत्येक गोष्ट छानणं, सगळीकडून नीट तपासून योग्य अयोग्य खरं खोटं आहे की याची खात्री करून घेणं, ही मनाची मोठी ताकद आहे. आणि त्या ताकदीला बुद्धानं सर्वात महत्व दिलेलं आहे. प्रज्ञा 3 लेव्हलवरती काम करते. ऐकून जे ज्ञान मिळतं त्याला प्रज्ञाच म्हटलेलं आहे, पण ते ऐकीव ज्ञान आहे, इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे. ती माहिती घेत राहायचं, ते इनपुट आहे, सतत चालू ठेवायचं, त्याच्यात कधी मांतर पडू द्यायचं नाही. परंतु तिथेच थांबायचं नाही, नुसता साठा करत बसायचं नाही, स्टोरेज करत बसायचं नाही. तर त्या इनपुटचं चिंतन मनन करायचं, तपासणी करायची, जे जे ऐकलंय, जे जे लक्षात घेतलंय, जे कानावर पडलंय, तपासायचं, सगळीकडून तपासायचं. तर त्याला बुद्धानं म्हटलंय चिंतमय प्रज्ञा. चिंतन मनन करून प्राप्त होणारी ही वैचारिक शक्ती. पहिल्या श्रुतमय प्रज्ञा, ऐकून प्राप्त होणारी माहिती, ही श्रुतमय प्रज्ञा आहे, इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ज्ञान आहे, ऐकलेलं. परंतु चिंतमय प्रज्ञेतून त्याची तपासणी होते आणि मग त्यातलं काय घ्यायचं काय नाही आपण ठरवू शकतो, काय योग्य अयोग्य ते ठरवू शकतो. त्यामुळे चिंतमय प्रज्ञा फार महत्वाची आहे. आणि शेवटची प्रज्ञा सांगितली आहे की तुमचं सारं आचार विचार एकसारखे होऊन जातात, बोले तसा चाले, एकमय होतात. जे मनात येतं, जे विचार असतो तशीच भावना होते, जी भावना असते तसाच विचार असतो. भावना आणि विचार याच्यात अंतर पडत नाही, पण व्यावहारिक जीवनामध्ये भावना आणि विचार याचं अंतर पडतं. आपण भावनेच्या आहारी जातो तेव्हा विचार आपला बंद होतो, विचार करू शकत नाही आपण, आणि भावनेच्या आहारी जाऊन काही करतो. मग सावरल्यावरती म्हणतो नाही भावनेच्या आहारी वाईट झालं म्हणून. तर आपलं जीवन असं दोन आहे, एक तर या टोकाला नाही तर त्या टोकाला. आपण त्याची तपासणी करत नाही. म्हणून चिंतमय प्रज्ञा फार महत्वाची आहे. आणि त्यामधूनच मग भावनामय प्रज्ञेचा विकास होतो, जेव्हा आपण आपलं मन शुद्ध करतो तेव्हा.
तर ह्या प्रेरणेच्या मुळाशी बुद्ध गेले. जीवनाची प्रेरणा कोणती आहे? आशा. माझं भलं होईल अशी अपेक्षा. आणि ही अपेक्षा बुद्धांना सिद्ध करून दाखवली की मनुष्य म्हणून मी माझं भलं केलं, माझं कल्याण केलं, मी सर्व सुख प्राप्त केलं. तू मनुष्य तुला ते प्राप्त करायचं, मी सांगितलं तसं सिद्ध केलं, खात्री पटवून दिली, नुसती कल्पना शिल्लक ठेवली नाही. आणि हे बुद्ध धम्मातल्या श्रद्धेचं मूळ आहे. बुद्ध धम्म आणि संघाबद्दलची अशी श्रद्धा प्रत्येक माणसामध्ये जागवणं हे धम्म प्रचारकाचं काम आहे. बौद्ध म्हणणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम आहे. परंतु हे काम ते तेव्हाच करू शकतील जेव्हा त्यांच्या मनामध्ये ती श्रद्धा असते. पूर्णपणे अधीन झालेला मनुष्य, त्याचं वागणं बोलणं सारं पलटून जातं, बदलून जातं. विशाखा हे त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. श्रावस्तीमध्ये जो नगर श्रेष्ठी होता मेगार, त्याचा पुत्र पुण्यवर्धन कुमार, त्याची ही बायको. आणि 7व्या वर्षी तिनं आपल्या स्वतःच्या नगरीमध्ये, म्हणजे तिचे आई वडील हे अंग राष्ट्रामध्ये राहत होते. अंगराष्ट्र मगध देशाचा राजा बिंबिसाराच्या अधिपत्याखाली होतं. आणि त्यामध्ये एक भद्दीय नावाची नगरी होती. त्या भद्दीमध्ये मेंढक श्रेष्ठी हा मोठा धनवान मनुष्य होता. श्रेष्ठी म्हणजे अत्यंत धनवान. आधुनिक भाषेमध्ये आपण त्याला बँकर म्हणू शकतो. तर त्या काळामध्ये बँकर्स असायचे, त्यांना श्रेष्ठी म्हणायचं. तर मेंढिक हा श्रेष्ठी होता, तो बँकर होता, अत्यंत श्रीमंत होता. राजाला सुद्धा कर्ज द्यायची अशी त्यांची ऐपत असायची. आणि त्याची बायको ती चंदपदुमा. त्या दोन्हींच्या पोटी जी काही कन्या झाली, पुत्र झाला, त्याचं नाव धनंजय. आणि धनंजयची बायको सुमना. आणि धनंजय आणि सुमना यांच्या पोटी जन्मास आलेली कन्या म्हणजे विशाखा. हा महत्वाचा भाग आहे. आणि पसंती राजानं त्या धनंजयाला सांगितलं की तू आता हे पसंदी आहे. बिंबिसारानं सांगितलं की तू आता पसंतीचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये जाऊन, श्रावस्तीला जाऊन तिथे तर त्याने मागणी केली आहे की माझ्या राज्यामध्ये एखादा श्रेष्ठी पाहिजे म्हणून. तुमच्याकडेच बरेच श्रेष्ठी आहेत. मग तेव्हा धनंजयाने ते मान्य केलं आणि तो श्रावस्तीला आला. परंतु श्रावस्तीच्या बाहेरच चांगलं जंगल होतं, तिथे त्यांना वास्तव्य करण्याचं ठरवलं. आणि तिथेच नवीन नगरी निर्माण केली ज्याचं नाव साकेत होतं. तर त्या साकेत मध्ये हे मेगार हे विशाखा राहत होती. तर श्रावस्तीच्या जवळच असताना ते वेगळं शहर. तर ही विशाखेची थोडीशी पूर्व कहाणी आहे. आणि बुद्धानं अंगुत्तर निकायामध्ये आपल्या शिष्यांच्या मध्ये कोणत्या गुणामध्ये कोण अग्रगण्य आहे त्यांची एक यादी सांगितलेली आहे. त्याला एतदग्ग वग्ग असं म्हणतात की हे अग्र आहेत, ते प्रकरण आहे. अग्र कोण आहे याचं ते प्रकरण आहे. आणि त्या प्रकरणामध्ये अनेक भिक्षुणींची त्यांनी कोणकोणत्या गुणात श्रेष्ठता आहे हे दाखवून दिलेलं आहे. त्यामध्ये ते विशाखीच्या बाबतीमध्ये काय म्हणतात, एतदग्गं भिक्कवे मम साविकानं उपासिकानं दायिकानं यदिदं विशाखा मिगार माता. दानाच्या बाबतीमध्ये कोण अग्ग आहे? एतदग्ग विशाखा आहे. भिक्खून माझ्या ह्या उपासिकांच्या मध्ये दान देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण? एतदग्ग सगळ्यात अग्रगण्य कोण आहे? माझ्या साविकांमध्ये मम साविकानम मम उपासिकानं, माझ्या उपासिका माझ्या साविका यांच्यामध्ये कोण अग्रगण्य आहे? दायिकानम, ज्या दान देणार आहे त्यांच्यामध्ये कोण अग्रगण्य आहे? यदिदं विशाखा विकार माता, ही विशाखा विकार माता जी आहे ती अग्रगण्य आहे. ती 7व्या वर्षी भद्दीय नगरीमध्ये
तिथे जे वडील राहत होते. 7 वर्षांची असताना बुद्ध त्या नगरीत गेले तेव्हा त्यांचं प्रवचन ऐकायला विशाखा गेली होती आणि त्या प्रवचन ऐकल्यानंतर ते श्रोतापन्न झाले. वयाच्या 7व्या वर्षी तिच्या मनामध्ये ती श्रद्धा जागली बुद्ध धम्म संघाबद्दल. त्याची पक्की खात्री पटली वयाच्या 7व्या वर्षी. इतकंच नाही तर त्याप्रमाणे तिची मानसिकता पलटली आणि ती श्रोतापन्न झाली. हे बळ तिच्यामध्ये होतं. बाकीच्या अनेक गोष्टी त्या मी आपल्याला सांगत नाही, परंतु ह्या श्रोतापन्न होण्याचं बळ तिच्या पाठीशी होतं. मग पुढे तिचं लग्न झालं. ती तेव्हापासून बुद्ध धम्म संघाची ताई काय वयाच्या 7व्या वर्षापासून, एका दिवसाची नाही. आणि तिनं संघाला इतकं दान केलेलं आहे सतत. त्या साऱ्या गोष्टींची यादी करणं सुद्धा कधी कधी कठीण होऊन जातं. काय काय तिनं दान केलं. अनाथ पिंडकडनं श्रावस्तीला जेतवन घेऊन तिथे विहार बांधला. अनाथ पिंडिक आराम. तिथेच त्याच जागेमध्ये विशाखेने सुद्धा दुसरा विहार बांधला. त्याला पूर्वाराम म्हणतात. मिगार माता पासाद पूर्वाराम. तशीच प्रचंड जमती म्हणजे 56 करोड रुपये काहीतरी खर्च केलेला आजच्या हिशोबाने. आणि ते बुद्धाला अर्पण केलं. आणि कायम विहारामध्ये दररोज जाणं ही तिची प्रथा होती. विहारामध्ये जाणं. निगार माता हा विहार तिने त्यासाठी निर्माण केलं. आणि बुद्ध बाहेर जायला निघाले तर ती बुद्धांना भेटली. भगवान आपण इथे राहावं, आपलं दर्शन सतत होत राहावं म्हणून मी एवढं मोठं विहार बांधते आहे आणि आपण तर इथून चाललात. मग असं करा की मला कोणीतरी एक लायक भिक्षू इथे द्या जो हे विहार बांधूनही घेईल, त्याचा वापरही करेल आणि आम्हाला त्याच्यापासून उपदेश करता येईल. मग मोगलांना बाबासाहेब बुद्धाने तिथे नेमलं की तुझ्या सहकार्यासह इथेच राहा. आणि मोगलान तिथे राहिला. आणि दररोज विहारामध्ये जाणं ही तिची श्रद्धा होती. बाबासाहेब म्हणूनच म्हणतात ना, प्रत्येक माणसाने विहारामध्ये गेलं पाहिजे. हॅलो, प्रत्येक माणसानं दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. त्या श्रद्धेचं उगम सांग कुठे ते पहा. इतिहासात जसं घडलेलं आहे प्रत्यक्ष. ही श्रद्धा अभिव्यक्त करण्याची ती पद्धती आहे. कालेन धम्म समनं ऐतं मंगलमुत्तमं असं म्हटलेलं आहे. काळानुरूप वारंवार धम्माचं श्रवण करणं हे जीवनातलं मंगल कर्म आहे. मग कालेने धम्म श्रवण, कुठे धम्म ऐकायला जायचं? जिथे भिक्षू असेल तिथे. आणि विहार या दृष्टीनं भिक्षूंना राहण्यासाठी निर्माण केली की तिथे भिक्षू राहिले, तिथे जाऊन आम्हाला धम्म शिकता येईल ही उपासकांची भावना होती. आपल्याला ही संस्कृती नीट समजून घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याला वेडे वाकडे फाटे फोडून नुकसान करता कामा नये आपण, आपलं आणि आपल्या समाजाचं आणि धम्म चळवळीचं सुद्धा. ही जबाबदारी आपली. जितक्या प्रामाणिकपणे जितक्या प्रमाणात करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे ते विहार झालं आणि तिथे ही उपासिका कायम जात होती. तिनं केवळ विहारच बांधलं असं नाही, तर भिक्षूंची सेवा करण्यासाठी तिनं 8 वर बुद्धाकडे मागून घेतले. कोणते 8 वर मागून घेतले? म्हणे नव्याने भिक्षू आले तर त्यांना भोजनदान मी करेल. कुणी बाहेरगावी जायला निघाले त्यांना भोजनदान मी करेल. कुणी आजारी असेल त्यांना भोजनदान मी करेल. कुणी आजाराची सेवा करत असेल त्यांना भोजनदान मी करेल. यवागू म्हणजे भाताची पेज कायम मी सर्वांना देत राहील. पावसाळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी भिक्षूंना जादा वस्त्र हवी असतात, साटिका म्हणतात त्याला, वस्त्र साटिका, ती सुद्धा मी कायम देईल. भिक्षूंना सुद्धा तशाच प्रकारे कायम देत राहील.
त्यामुळे भिक्खू संघाला कायम नित्य दान करण्याची एवढी प्रचंड जबाबदारी विशाखाने घेतलेली होती. तिची श्रद्धा किती बळकट होती ते पहा. आणि त्याप्रमाणे तिचं सारं जीवन घडलेलं होतं. असं म्हणतात की ते 120 वर्ष जगले. तिला 10 मुलं 10 मुली झाल्या. त्याही म्हणे तितक्या दीर्घकाळ जगल्या. फक्त एकच त्याच्यातली मुलगी जी ती दत्ता लवकर मरण पावली. सर्वांना प्रिय असं तिचं चारित्र्य होतं. कारण नुसतीच श्रीमंत त्याच्यातला भाग नाही, पण गुणसंपन्नता ही तिची खरी शक्ती होती. आणि ती गुणसंपन्नता बुद्धाच्या धम्माच्या शिकवणीच्या आचरणातून साकार झालेली होती. फार महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं भिक्खुनींच्या म्हणजे विशाखेच्या बाबतीमध्ये इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सांगता येऊ शकतात. पण एक खास गोष्ट जी आहे, जी आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि रोचक आहे, ती म्हणजे विशाखेला मिगार माता हे नाव का पडलं त्याची कहाणी. मिगार माता. आता मिगार हा होता तिचा सासरा. मिगार होता तिचा सासरा. सासऱ्याची आई ही पदवी तिला कशी मिळाली? सासऱ्याची आई फार वेगळं नातं आहे. कोणी कधी कल्पना केली नाही असं नातं आहे. पण ती सासऱ्याची आई झाली हा मोठा विलक्षण प्रकार आहे. तर ती कहाणी अशी सांगितली जाते की मोठ्या धूमधाम तो सारं वर्णन बाबासाहेबांनी कहाणीत केलेलं, पण ते मुळात वाचा. मी काही वाचत बसत नाही. ते लग्न होऊन ते श्रावस्तीमध्ये आली आणि श्रावस्तीमध्ये आल्यानंतर तिचा जो नवरा होता, सॉरी तिचा जो सासरा होता मिगार, हा नग्न संन्यासी निगंठ त्यांचा अनुयायी होता. नग्न संन्यासांना मानणारा होता तो. त्यांची पूजा करणार होता. त्यांना आहारात समजणारा होता. विशाखा लग्न होऊन आल्यानंतर त्यानं लागली तिला सांगितलं की अरहंत माझ्या घरी येणार आहेत, तू त्यांचं नीट स्वागत करायचं, ही तुझी जबाबदारी आहे. आता अरहंत शब्द म्हणजे श्रेष्ठ धार्मिक जीवन जगणारे. विशाखेनं हो म्हटलं. अरहंताची तर मी सेवा करेल, अरहंताचं स्वागत करेल, सर्व काही करेल म्हणून. आणि जेव्हा प्रत्यक्ष हे लोक आले आणि विशाखा जेव्हा त्या दालनामध्ये गेली तर सारे लग्न. विशाखा जेव्हा त्या दालनामध्ये गेली सारे लग्न. तिला वीट आला की तशीच बाहेर आली. म्हणजे अशा असभ्य नग्न प्राण्यासारख्या राहणाऱ्या लोकांना अर्हत कसं काय म्हणायचं? मी काही त्यांची पूजा करणार नाही, त्यांचं स्वागत करणार नाही. तिच्या सासऱ्याला मोठा राग आला, अपमान झाला तिचा. हा एक प्रसंग झाला, त्यामुळे नाराज झाला. ही असली सून मला नको आहे, ती गेली पाहिजे तिच्या घरी, मला याची गरज नाही वगैरे म्हणून असा तो चिडला. दुसरा एक प्रसंग झाला, तो तर अति महत्वाचा आहे. एक दिवस सुवर्णाच्या पात्रामध्ये हा मिगार खीर खात होता. पायस म्हणजे दूध आणि हे तांदूळापासून तयार केलेली खीर खात होता, मध वगैरे टाकून. ते मिष्टान्न मानलं जायचं, श्रेष्ठ दर्जाचा आहार मानला जायचा. तो आपला सुवर्णाच्या पात्रामधून खात होता. तेव्हा दारामध्ये एक भिक्षू उभा राहिला. विशाखा थोडीशी बाजूला सरली की आपल्या सासऱ्याला वारा घालत होती पंख्या. तेव्हा हाताची पंखी असायची, त्या पंख्यावरती वारा घालत होती. ती थोडीशी बाजूला झाली की जेणेकरून मिगारला दिसावं की बाहेर दारामध्ये भिक्षू उभा राहिला म्हणून. मिगारनं ते पाहिलं सुद्धा, तर त्यानं दुर्लक्ष केलं, आपलं खाणं चालू ठेवलं. तेव्हा मग विशाखा त्या भिक्षूला म्हणते, भंतेजी आपण पुढे जा, माझे सासरं शिळं अन्न खातात, माझे सासरे शिळं अन्न खातात, तुम्ही पुढे जा म्हणून. मिगारला लागली तर हे ताट बाजूला सारला, मोठा चिडला तो. मी काय शिळं अन्न खातोय म्हणून? सुवर्णाच्या पात्रामध्ये ताजं पायस खातो मी, म्हणते शिळं अन्न अपमान केला म्हणून? तू निघून जायचंय, माझ्या घरामध्ये राहू नको.
इतका तो चिडला. आता इतका चिडल्यानंतर ही वधू त्याला काय म्हणाली, त्याची सून त्याला काय म्हणाली, तात तुम्ही काही मला दासी म्हणून विकत आणलेलं नाही या घरामध्ये. मी इथे आलेले आहे वधू बहू म्हणून, तुमची मानानं सन्मानानं इथे मी आलेले आहे. तुम्ही मला असे हाकलून देऊ शकत नाही. आणि माझं वर्तन चांगलं राहावं म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या बरोबर 8 कुटुंबीय पाठवलेले आहेत. माझ्या वर्तनावरती लक्ष ठेवायला की माझी मुलगी योग्य प्रकारे वागते की नाही. त्यांना बोलवा म्हणे, त्यांच्या पुढे सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या माझं वर्तन चुकलं की काय ते. आणि जर मी अपराधी ठरले तर मी त्या घरातून निघून जाईल. मग त्याप्रमाणे मिगालनं त्या 8 कुटुंबियांना बोलावलं. मग मिगालनं त्यांच्या पुढे हे प्रश्न मांडले. पहा म्हणे, माझे जे धर्मगुरू आले दिगंठ, त्याचं स्वागत तिने केलं नाही. तर तिने तेच सांगितलं, हे असभ्य आहे, अभद्र आहे, नग्न वावरणं हे कुठल्याही माणसाला आवडत नाही. त्यामुळं त्यांना मी नाकारलं. यात माझा काय दोष? जे सत्य होतं ते सांगितलं. ते कुटुंबामधली गोष्ट तर खरीच आहे म्हणा. नग्न तर काही लोकांना आवडत नाही. नग्नता ही त्याज्य मानली जाते. म्हणून विशाखा जी वागली तिचं म्हणणं बरोबर आहे. मग मिगारनं दुसरा आरोप केला म्हणे, काही दिवसांची आमच्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस जी घोडी होती ती प्रसूत झाली. आणि ती घोडीची प्रसूती होत असताना त्या नोकर चाकऱ्याबरोबर माझी ही सून सुद्धा काम करत होते, त्यांच्यामध्ये मिसळून त्यामध्ये भाग घेतला तिनं. हे काय तिचं काम होतं का? तिने ते करायला नको होतं. नोकरा चाकऱ्याबरोबर वावरली म्हणे. तर विशाखाने हे सांगितलं की ती प्रिय घोडी आहे. तिच्या प्रसूतीच्या काळामध्ये नोकरा चाकऱ्याला मदत करणे काही वाईट नाही. मी त्या मदतीसाठी त्यांच्यामध्ये वावरले. नोकर चाकर यांच्या बरोबरीनं राहत नव्हते, त्यांच्या मदतीसाठी, त्या घोडीच्या प्रसूतीसाठी मी ते वावरले. माझं काही चुकलं? कुटुंबीय म्हणाले, काही चुकलं नाही म्हणा. मग तिसरी गोष्ट सांगितली, त्यानं आरोप केला की मला म्हणते तू शिळे खातोस म्हणून. ही कहाणी सांगितली. मग ती म्हणाली, त्याचं असं आहे म्हणे, मी माझ्या सासऱ्यांना काही बोलले नाही, पण तो भिक्षुदारामध्ये उभा होता. त्याला मी सांगितलं की बाबा तू पुढे जा, तुला काही इथे काही दान मिळायचं नाही, कारण माझे सासरं शिळं अन्न खा. याचा अर्थ काय? मला असं म्हणायचं होतं की आत्ताच्या ह्या जीवनामध्ये माझे सासरे तर काही पुण्यकर्म करताना दिसत नाहीत, दान धर्म करताना काही दिसत नाहीत, लोकांच्या कल्याणासाठी जाताना काही दिसत नाही. जे काही त्यांचं समृद्धी आहे, श्रीमंती आहे, जे काही सुख आहे ते तर त्यांच्या वडिलांनी कमावलेलं आहे, बापजाद्यांची कमाई आहे ते. त्यामुळे वडिलांनी जे कमावलं त्याच्यावरती हे सुखानं जगतात, सुखानं खातात. म्हणून वडिलांनी कमावलं म्हणजे शीळ, आपण स्वतः कमावलेलं नाही. या अर्थानं मी त्या भिक्षूला सांगितलं की तू बाबा पुढे जा म्हणून. कुटुंबीय म्हणाले, हे तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणून. अशा त्यानं 3 आरोप मुक्त झाल्यावरती त्यांनी विचारलं ह्या आपल्या मिगारला की आता काय तुझं म्हणणं? हिनं जे सांगितलं आहे ते तर आम्हाला बरोबर वाटतं, त्याच्यात काही चूक केलेली नाही. काय म्हणणं आहे तुझं? नाही म्हणे, मना कबूल आहे, तिचं वागणं बरोबर होतं म्हणून. तर आता काही तिनं घर सोडून असं मला वाटत नाही. मग लागलीच विशाखेने काय केलं, आपल्या नोकराचा करणं आज्ञा दिली, आता माझी जाण्याची तयारी करा, मला इथून जायचं होतं. मी त्यानं जायला सांगितलं ना, आता मी निर्दोष आहे, माझा कुठला अपराध नाही, अपराध डोक्यावरती घेऊन मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाणार नाही. मी अपराधातून मुक्त झालेले आहे, आता मी स्वतंत्र आहे आईवडिलांच्याकडे जाण्यासाठी. तिने आपल्या नोकऱ्याचा तयारी करायला सांगितलं. मग मिगार घाबरला. नाही नाही म्हणे, तू असं काही करू नकोस, तू काही घर सोडून जाऊ नकोस वगैरे म्हणून. मी तुझी माफी मागतो. मग विशाखेनं म्हटलं, नुसती माफी मागून नाही चालायचं, माझी काही अट आहे, ती अट जर मान्य असेल तर मी इथे राहील, नाही तुम्ही चालले. कोणती अट आहे? तर मी भगवान बुद्धांना इथे बोलवणार आहे आणि त्यांचं प्रवचन तुम्ही ऐकलं पाहिजे.
फक्त प्रवचन ऐका, बाकी काही नाही. मिगारनं मोठ्या नाखुशीनं होकार दिला, ठीक ऐकेल म्हणून. मग त्याचे जे होते निगंठ गुरु, लग्न संन्यासी, ते म्हणाले रे असं काही करू नको, बुद्धाचं तोंडे बघू नको, त्याचं ऐकू नको. मग तो असं कर म्हणे, डोंगराच्या पलीकडे जाऊन बस आणि तिथून बुद्धाचं ऐक. नाहीतर पडदा लाव, त्याच्या पडद्याच्या पाठीमागे बस, बुद्धाचं तोंड सुद्धा बघू नकोस म्हणे. आता ठीक आहे, त्यानं तसंच केलं. मध्ये पडदा लावला आणि बुद्धाचं प्रवचन ऐकलं. त्या प्रवचन ऐकण्यामधूनच त्याचा सारा मनाचा कल बदलला, परिवर्तन झाला आणि तो बुद्ध धम्म आणि संघाचा स्वीकार करून मोकळा झाला. तर हे एवढी घटना घडली तेव्हा मगारचं म्हणणं काय होतं की माझ्या ह्या सुनेमुळं माझ्या जीवनाला एवढी कलाटणी मिळालेली आहे, माझा नवा जन्म झालेला आहे. जुना मिगार मेला, मी नवीन जन्म चाललोय, मला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं ही माझी सून माझी माता आहे, माते समान मी तिचा सन्मान करतो आणि म्हणून तिचं नाव पडलं मेगार माता. सून सासरेची आई बनते कशी याची अतिशय रोचक कहाणी आपल्याला ह्या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. तर हे अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचं वाचन आहे. इतका पक्का कॉन्फिडन्स असतो, विश्वास असतो आपल्या वागण्याचा, आपला करण्याचा, की आपण त्याच्यामधून ढळत तर नाहीच नाही, परंतु कितीही विरोध करणारी माणसं असली तरी तिथे आपण टिकून राहतो आणि कदाचित त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल अशा प्रकारे आपण सक्षम ठरतो. आता हा त्या मिगानं आणखी एक आरोप केला होता, तो आरोप जाता जाता लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणे लग्न जेव्हा झालं आणि ही माझी सून माझ्या घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला 10 गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या माझ्या कानावर पडल्या होत्या, मी ऐकल्या होत्या दुसऱ्या खोलीमधून. आणि त्याच्यामध्ये वाईट असं म्हणे की तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की आपल्या घरातली आग बाहेर द्यायची नाही आणि बाहेरची आग घरात आणायची नाही, अशा 2 गोष्टी सांगितल्या होत्या 10 पैकी. आणि तो काळ कसा होता, माचीस किंवा हे अग्नी पेटवण्यासाठी नसायचं, त्या कॉर्ड्स असायच्या त्याच्यावरती अग्नी पेटवायचे. परंतु साधारण प्रथा कशी होती की कुठल्या तरी एखाद्या घरामध्ये 24 तास अग्नी जळत राहायचा आणि मग गावातली माणसं तिथून अग्नी घेऊन जायचे आणि आपापल्या घरामधले अग्नी पेटवायचे. त्यामुळं दुसऱ्याला अग्नी देणं म्हणजे हे वापरण्यासाठी देणं ही तेव्हाची प्रथा होती. आणि आपल्या घरामध्ये आग पेटवायची असेल तर दुसरीकडून कोळसा आणणं ही तेव्हाची प्रथा होती. जळतं लाकूड आणणं ही प्रथा होती तेव्हाची. आणि त्याला यानं बंदी केली म्हणून मी का रागवला, हे काही बरोबर नाही म्हणून. आणि अशा मग पुढच्या 10 गोष्टी सांगितल्या होत्या. मग त्याबद्दल विशाखेला जेव्हा विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, माझ्या वडिलांनी सांगितलं मला आतली आग बाहेर द्यायची नाही. याचा अर्थ असा की आपल्या घरामध्ये आपल्या परिवाराचे लोक आपापसात एकमेकाशी भांडले, एकमेकाशी वाईट वागले, एकमेकाला काही दुर्वचन बोलले, तर हे जे काही घडलेलं आहे आपल्या घरामध्ये चांगलं नाही, वाईट घडलेलं आहे, ते बाहेर कधी कोणाला सांगायचं नाही. हा प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये पाळायचा अत्यंत महत्वाचा नियम आहे. आपल्या घरातल्या लोकांचे दुर्गुण, आपल्या घरातल्या लोकांचं वाईट वागणं हे आपण घरात मिटवायचं आहे, तिथेच ठेवायचं, ते बाहेर जगाला सांगायचं नाही. हा सदाचारामधला अत्यंत महत्वाचा नियम आहे. प्रत्येक कुटुंबानं तो पाळला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे बाहेर कोण तू बोलत असतील आपल्या घरच्या लोकांच्या बद्दल, वाईट बोलत असतील, चुकीचं बोलत असतील, नावं ठेवत असतील, तर तेही येऊन आपल्या त्या माणसाला सांगायचं नाही की तुझ्याबद्दल असे असं बोलत होते, असे असं करतात. अजिबात सांगायचं. म्हणून ती बाहेरची आग घरात आणायची नाही.
थोडक्यामध्ये जेणेकरून कुटुंबामध्ये माणसांची मन बिथरतील, त्यांच्या मनामध्ये क्रोध, ईर्ष्या, मत्सर निर्माण होईल, अशा प्रकारची ही गोष्ट करायची नाही, लावालावी करायची नाही. त्याला चुगली म्हणतात. चुगली करायची नाही. आणि ही सर्वात महत्वाची चुगली ही आहे की आपल्या घरातलं बाहेर सांगणं. भयंकर गोष्ट आहे. म्हणून सभ्य जीवन जगण्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामधले हे 2 नियम अतिशय महत्वाचे आहेत. मग मिगानं तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की जे देतात त्यांनाच द्यायचं, जे देत नाही त्यांना द्यायचं नाही, आणि जे देतात आणि देत नाही त्यांनाही द्यायचं. आता 3ही नियम मोठे विचित्र नियम आहेत. देणाऱ्याला द्यायचं, न देणाऱ्याला द्यायचं नाही, जो देतही नाही आणि देतही नाही आणि देतोही अशा नाही द्यायचं. त्याचा अर्थ काय? ते विशाखा म्हटली की जी माणसं आपल्यापासून उधार घेऊन जातात आणि परत करतात त्यांना कायम मदत करत राहायची, त्यांच्याशी व्यवहार करत राहायचे, आणि ते परत करतात. प्रामाणिक काय? जे नेतात उधार परंतु परत देत नाहीत त्यांच्याशी तसा व्यवहार करायचा नाही. व्यवहारातली गोष्ट अतिशय महत्वाची. आणि मग काही लोक असे असतात, धार्मिक लोक आहेत, समाजाचं काम करणारे लोक आहेत, इतरांची सेवा करणारे लोक आहेत, जे आपल्याला काही देत नाही, स्वतः काही देत नाही आणि करतात मात्र आपल्यापासून घेऊन दुसऱ्याच भलं करतात. तर हे देणारे असो नाही तर न देणारे असो, पण ते भलाईचं काम करणारे आहेत त्यांना मात्र कायम देतील. जी धार्मिक लोक आहेत त्यांना दान देत राहायचं. थोडक्यामध्ये दान द्यायची, दान परत मिळेल ही आशा नाही ठेवायची. तो देत नाही परत मग नाही द्यायचं ही आशा नाही ठेवायची. तो देणार नाही माहितच आहे पण त्याला द्यायचंच. कदाचित आपल्याला आशीर्वाद देतील, आणखी काही करतील, त्यांनाही द्यायचंच. त्यांच्यामध्ये भेदभाव करायचा नाही. अशा ह्या आणखी 3 गोष्टी सांगितल्या. आणि मग आणखी महत्वाच्या घरातल्या गोष्ट, सुखानं बसायचं, सुखानं जेवायचं आणि सुखानं झोपायचं. याचा अर्थ काय? तर विशाखेनं सांगितलं की सुखानं बसायचं याचा अर्थ घरामध्ये मोठी माणसं असतील, आदरणीय माणसं असतील, त्यांच्या समोर बसायचं नाही. ते जर उभे असतील तर, ते बसलेले असतील तरच बसायचं. कोणी आपल्याला उठ म्हणणार नाही, आपल्याला कोणी उठ म्हणणार नाही अशी परिस्थिती आपल्यावरती ओढून घ्यायची नाही. सन्मानानं वागायचं, योग्य पद्धतीनं वागायचं, थोडा मोठ्यांचा आदर करून वागायचं. त्यांच्या पुढे बसायचं नाही, ते बसल्याशिवाय बसायचं नाही, त्यांची व्यवस्था केल्याशिवाय स्वतः बसायचं नाही. याला म्हणतात सुखानं बसणं. ए उठ असं कोणी म्हणता कामा नये, हे सुखानं बसणं. सुखानं जेवणं, घरामधली सारी माणसं जेवलीत की नाही ते पाहणं, नोकर चाकर जेवले की नाही ते पाहणं, हे सारे जीवन संतुष्ट झाले असे आणि आपण जेवायला लागलो तर कुणी म्हणणार नाही उठ कशाला जेवतेस असं कुणी म्हणणार नाही. म्हणून ते सुखानं जेवण आहे. आपली सारी जबाबदारी पार पाडून आपण सुखानं जेवतो. याचा अर्थ सुखानं जेवण आहे. आणि सुखानं झोपणं म्हणजे काय? की घरातली मुलं बाळ सारी झोपली आहेत याची खात्री करायची, मग झोपायचं. की पुढे आपण झोपल्यावरती कोणी उठवू नये, उठायला लागू नये, आपल्याला उठवण्याची वेळ येऊ नये, या पद्धतीने सुखानं झोपणं. अतिशय महत्वाचा नियम सांगितला. हे झाले 8 नियम. मग 9वा नियम सांगितला होता, अग्नीची परिचर्या करणं. याचा अर्थ असा आहे की घरातली जी काही मोठी माणसं आहेत, सासू आहे, सासरे आहेत, इतर कोणी असतील, त्यांना अग्नीसारखं मानायचं आणि त्यांची योग्य ती काळजी घ्यायची. त्यांच्या वागण्यानं आपल्याला चटका बसेल असं वागायचं नाही. योग्य अंतर ठेवायचं, योग्य मान ठेवायचा, योग्य ती काळजी घ्यायची आणि वागायचं. म्हणजे घरामध्ये जबाबदारीनं वागायचं. हा किती मोठा आदर्श
तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होता की सन्मानानं वागायचं घरामध्ये. अपमान केला, बाचाबाची केली, आरोप केले, प्रत्यारोप केले, उद्धटपणा केला तर घरामध्ये दुःख निर्माण होईल, नातेसंबंध बिघडतील, सुख जे आहे ते परागंदा होईल. म्हणून आपलं वागणं हे महत्वाचं आहे, जबाबदारीने वागायचं. आणि आतल्या देवतांना वंदन करणं. आतल्या देवता कोण? घरामधले देवता म्हणजे घरातली मोठी माणसं, आणि प्रामुख्याने त्यातले 3 फार महत्वाचे: सासू, सासरे आणि नवरा. त्यांना वंदन करायचं याचा अर्थ त्यांना मान द्यायचा काय. आणि आपल्यापेक्षा जे मोठे असतील घरामध्ये त्यांनाही मान द्यायचा. मानान त्यांना मान देऊन जगायचं, मान देऊन वागायचं. इज्जत घालायची नाही, विरोध करायचा नाही, नको ती बाचाबाची करायची. तर घरामध्ये सौख्य नव्हतं, घरामध्ये सुबत्ता राहते, घरामध्ये शांती राहते. हा महत्वाचा भाग. म्हणून हे 10 सूचना तिच्या वडिलांनी तिला केल्या होत्या. त्या चुकीच्या जसं मेघारला वाटत होतं, त्यांना आरोप केला होता. आणि विशाखेने मग अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण केलं. तेव्हा ते कुटुंबीय जे होते ते म्हणाले, ते विशाखाचं म्हणणं एकदम बरोबरच आहे, तिचा काय अपराध आहे? काहीच अपराध नाही. तर अशा तऱ्हेनं तिनं अगोदर स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. आणि सासऱ्यानं घर सोडायला सांगितलं, ती काही विसरली नाही. ती मला घर सोडायला सांगितलं, परंतु दोष घेऊन मी घर सोडणार नाही, माझ्या आई वडिलांच्याकडे जाणार नाही, माझ्या आई वडिलांच्या सन्मानाला, मानाला धक्का बसू देणार नाही, त्यांची इज्जत आबरू जी आहे त्याला धक्का लागू देणार नाही. अपराधी म्हणून मी जाणार नाही माझ्या आई वडिलांनी. म्हणून अपराधातून ते मुक्त झाले. सासऱ्याला ते कबूल करायला लावलं की माझ्यातून काही अपराध झालेला नाही. आणि मग ते आपला स्वाभिमान प्रकट करते. कसे? आता मी जायला स्वतंत्र आहे. आता माझ्या सासऱ्यानं जा म्हणण्याची, न जा म्हणण्याची गरजच नाही. आता मी स्वतंत्र, आता मी चालले. आणि मग सासऱ्याला अक्षरशः तिची क्षमा मागावी लागली. आणि क्षमा त्यानं इतक्या योग्य प्रकारे मागितली की तो इतिहास घडलेला आहे, फार मोठा इतिहास घडलेला आहे. तो काय म्हटला? सोहम आद्य पजानामी यत् दिन्नं महाफलं अथाय वतमे भद्दा सुनिसा घर मामता. आज मला कळलंय की कुठे दान दिलं तर महाफल मिळतं. भिक्षूला दान नाही दिलं, निगंठाना दान दिलं, महाफल नाही मिळालं मला. कुठे दान दिलेलं महाफल मिळतं हे आज मला कळलं. आणि माझ्या ह्या अशा प्रकारच्या कल्याण होण्यासाठी माझी सून माझ्या घरामध्ये आलेली आहे. माझे असं कल्याण करण्यासाठी माझी सून माझ्या घरात आलेली आहे. अशा प्रकारे त्यानं आपल्या ह्या सोडेला माता म्हटलं अक्षरशः, आणि आई म्हणून तिचा स्वीकार केला. ही अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला ते पाहायला मिळते. इतरही बऱ्याच गोष्टी आहे. बुद्धांना विशाखेला खूप उपदेश दिलेले, विशेष करून विशाखाला उपवासाचं व्रत बुद्धाने शिकवलं स्वतः. 3 प्रकारचं उपवास सांगितलं आणि आर्य उपवास कसं करायचं त्याची माहिती दिली. त्याप्रमाणे बुद्धांना विशाखाला हेही शिकवलं की प्रिय असल्यामुळं दुःख निर्माण होतं, प्रियांच्या मधून दुःख निर्माण होतं. प्रिय तो जायते दुःखा. म्हणजे आपण ज्या गोष्टीला प्रिय मानून धरून ठेवतो त्या धरून ठेवण्यातून दुःख निर्माण होतं. कारण प्रियांचं काही नुकसान झालं, प्रियांना काही त्रास झाला तर आपल्याला दुःख होतं. मग प्रिय तो जायते सोका हा ह्या उपदेश दिला होता तिला. पुन्हा दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही, त्यातूनही दुःख निर्माण होतं. स्वयंपूर्ण बनलं पाहिजे, हा अतिशय महत्वाचा उपदेश त्यांनी दिला होता. सब परवसंग दुःख दुःख, सब परवसंग दुःख दुःख. तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून राहिला तर सर्व दुःखदायक आहे, पीडादायक आहे. दुसऱ्यावर अवलंबून आहे
तो योग्य करेल न करेल दुःख होणारच आहे. सब्बंग ईश्वरीयं सुख, सर्व प्रकारे आपल्या प्रभुत्वाखाली आपण स्वतः स्वावलंबी बनून जे काही करू ते सुखकारक आहे. अतिशय महत्वाचा उपदेश केला होता. या पद्धतीने सर्वांनी वागलं पाहिजे, हाही फार मोठा उपदेश बुद्धाने केलेला होता. आणि अशा प्रकारे विशाखेला त्यांनी 3 उपदेश केले होते की प्रियातून दुःख निर्माण होतं, स्वावलंबनातून सुख निर्माण होतं, दुसऱ्यावरती अवलंबून राहिलं दुःख निर्माण होतं, आणि मग शेवटची गोष्ट उपोषित कसं करायचं, आर्य उपोषित कसं करायचं. तर ह्या शिकवणीच्या बाबतीमध्ये विशाखाचा जो आदर्श आहे तो आदर्श कशा दर्जाचा होता, कोणत्या योग्यतेचा होता, हे लक्षात घेण्यासाठी आज आपण त्या पद्धतीनं या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. जी गोष्ट आहे ती शब्दशः आपण वाचा, ती गोष्टच आहे, ती गोष्ट काही आपण ते रिपीट केलेली नाही, परंतु अतिशय सुंदर गोष्ट आहे. अशा प्रकारचं हे कथानक आहे ज्यावरती खरं म्हणजे आपल्या समाजामधल्या लेखकांनी, कलावंतांनी, नाटककारांनी अतिशय सुंदर नाट्य निर्माण केलं पाहिजे, एखादी अतिशय सुंदर फिल्म निर्माण झाली पाहिजे. बौद्ध वाङ्मयामध्ये कितीतरी आहे लोकांना देण्यासारखं, लोकांच्या पुढे मांडण्यासारखं, सर्वांना पटेल, सर्वांना आवडेल, प्रत्येक माणसाच्या मनात जाऊन घर करेल, अशा कितीतरी अशा शिकवणीच्या गोष्टी बुद्ध धर्मामध्ये पाहायला आहे. सारा जातक कथांचा संग्रह आहे, अनेक इतर कथा आहेत, आत्मा अनेक दृष्टांत आहेत. त्या सर्व वाङ्मयाकडे आपले साहित्य केव्हा लक्ष देते हे काही मला कळत नाही, परंतु आज तरी साहित्य नुसत्या नको त्या साहित्यामध्ये अडकले, ज्याला दलित साहित्य म्हणतात, म्हणजे नुसता उकिरडा उकरत बसलेले आहेत. आय एम सॉरी टू से दिस, उकिरडा उकरत बसलेला. आणि तुमचं घाणेरडं जीवन जगाच्या पुढे कशाला मांडता तुम्ही? काय कौतुक आहे त्याच्यामध्ये, काय मोठेपण आहे त्याच्यामध्ये? आज स्वतःला दलित म्हणून घेता, मागासले म्हणून घेता, नीच म्हणून घेता, काय मोठेपण आहे? या साहित्याला काडीची किंमत नाही असं माझं मत आहे. त्याचं कौतुक कोणी करू नये, त्याच्यामध्ये वाहवत जाऊ नये. आपली इज्जत आबरू ईश्वरती टांगायची, याच्यामध्ये कोणतं शहाणपण आहे? असेल तो इतिहास, घडलाय तसं, पण तोच कोळसा उघडा तुम्ही बसायचं नाही, तुम्हीच आपल्या आबरूचे झेंडवडे पुढे 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 मांडायचे नाहीत. अन्याय विरुद्ध भांडण्याचा हा मार्ग नाही. त्यामुळं तुमच्याकडे ज्या नीच दुष्ट लोक पाहतात त्यांची ती भावना आणखी पक्की होते, अरे हे खालचेच आहेत. पूर्वी अछूत म्हणत होते, हरिजन म्हणत होते, आता दलित म्हणतात. म्हणजे त्यांची भावना तीच, तुमच्याकडे पाहण्याची नजर तीच तुम्ही टिकवली, स्वतः कबुली देऊन, स्वतःच ते घाणेरडं जीवन लोकांच्या पुढे मांडून. तुम्ही घाणेरडं जीवन जगला ते सक्तीनं जगला, कोणी जबरदस्ती केली म्हणून जगला, तुम्ही त्या लायकीचे होता म्हणून नाही जगला. परंतु हे सध्या तुम्हाला सांगण्यासाठी इतर काही मार्ग आहेत, ते मार्ग आपण लक्षात आणत नाहीत, आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो. तर बंधू आणि भगिनींनो, ही विशाखेची गोष्ट या दृष्टीनं धम्माच्या प्रचारासाठी, लोकांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्यामध्ये श्रद्धा जागवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी इथे त्या श्रद्धेचं असं विश्लेषण करून ती गोष्ट इथे सांगितलेली आहे. पुढील प्रकरणामध्ये मल्लिका राणीची गोष्ट आहे, एका गर्भवती मातेची गोष्ट आहे, आणि केनिया जो होता त्याची गोष्ट आहे. केनिया ब्राह्मणाची आणि प्रसेनजित राजाने केलेली स्तुती, अशा एकंदरीत 6 गोष्टी बाबासाहेबांनी इथे दिलेल्या आहेत. ह्या साऱ्या 6 गोष्टी श्रद्धेचं कौतुक करणाऱ्या, श्रद्धेचं महत्व सांगणाऱ्या, बुद्ध धम्म संघाबद्दल अटूट श्रद्धा किती परिणामकारक असते, किती प्रभावी असते हे प्रतिपादन करणारे आहेत. आणि अर्थातच या दृष्टीनं बाबासाहेबांनी आपल्याला तशा प्रकारच्या श्रद्धेकडे जाण्यास उद्युत केलेला आहे, तो मार्ग दाखवलाय की अशा प्रकारची श्रद्धा एक बौद्ध म्हणून आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीनं या प्रकारचे अत्यंत महत्व आहे. तर बंधू आणि भगिनींना, आपण सध्या इथेच थांबूया. काही प्रश्न असतील तर आपण ते विचारावेत, आणि पुढच्या वेळेस मग उरलेली प्रकरणं ते लक्षात घेऊन आपण आपला हा अभ्यासक्रम जो आहे तो पुढे चालू ठेवू. तुर्तास इथेच मी थांबू इच्छितो. जय भीम.